पाकिस्तानची हेअर यूट्यूबर ज्योती मल्होत्रा मागे पाकचा दानिशच मास्टरमाइंड असल्याचा संशय। ज्योतीच्या पाक दौऱ्याचा खर्च दानिशने केल्याची माहिती, तर ओडिसातील महिलेची आयबी कडून चौकशी। लष्कर तैयबाच्या बड्या दहशतवाद्याचा खात्मा। पाकिस्तानच्या बदीन जिल्ह्यात सैफुल्ला खालिदची हत्या। भारताचं शिष्टमंडळ जगभरात जाणार असल्यानं पाकला भरली धडकी। भारताची नक्कल करत दहशतवाद्यांची पाठराखण करण्यासाठी बिलावल भुट्टो आणि झरदारींना पाठवणार परदेशात। अहमदाबादमध्ये भाजपची तिरंगा यात्रा। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सहभागी। ऑपरेशन सिंदूर नंतर भाजपची यात्रा। जय हिंद यात्रा काढा पण सैन्य दलाचं मनोबल खच्ची होईल अशी वक्तव्य करू नका। राहुल गांधींना मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावला टोला। गीते आणि मुंडे टोळीचा आणखी एक कारनामा समोर। योगीराज गीते नावाच्या तरुणाला केली होती बेल्टने अमानुष मारहाण। जुना व्हिडिओ समोर। सरन्यायाधीश झाल्यानंतर पहिल्यांदाच भूषण गवई मुंबईत। अधिकारी गैरहजर राहिल्यानं सरन्यायाधीशांकडून नाराजी व्यक्त। नाराजीनंतर चैत्यभूमीवर अधिकाऱ्यांची हजेरी। अलमट्टीच्या उंचीबाबत तोडगा काढ, अन्यथा धरणावर धडक देऊ। सतेज पाटलांचा सरकारला इशारा, तर चक्काजाम आंदोलन घेतलं मागे। सोलापुरातील सेंट्रल इंडस्ट्रीतल्या टॉवेल कारखान्याची आग भडकली। गॅसचा स्फोट झाल्यामुळे आगीचा पुन्हा भडका। आतापर्यंत आगीत 8 जणांचा मृत्यू। रत्नागिरीच्या लोटे MIDCतल्या एकविला ऑर्गॅनिक कंपनीत रिएक्टरचा स्फोट। 2 कामगार होरपळल्यानं उपचार सुरू, तर लासा कंपनीतही भीषण आग।